प्रतिक्रिया दिली होती की काही आक्षेपार्ह असेल तर इतिहास तज्ञांना विचारावा आणि ते सीट बाजूला करावं. तुमचं हे बोलणं झालंय का? छावा चित्रपटाच्या बाबतीमध्ये एक भूमिका अशी आहे की छावा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांचा हा हिंदीमध्ये येतो. ही खरोखरच आनंदाची बाब आहे आणि हिंदीमध्ये चित्रपट आल्यामुळं छत्रपती संभाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्व आहे हे जगभरामध्ये जाईल याची देखील पूर्ण खात्री आहे. परंतु ज्या काही शंका निर्माण केल्या जातात की त्याच्यामध्ये काही सीन जे आहेत छत्रपती संभाजी महाराजांचे हे नाचताना दाखवलेले आहेत किंवा लेझिम खेळताना दाखवलेले आहेत, तर त्याच्यावर मी असं म्हटलं की ती फिल्म जी आहे ती तज्ज्ञांना दाखवली पाहिजे, इतिहासकारांना दाखवली पाहिजे आणि त्याच्यातनं जर त्यांचं समाधान झालं, त्याच्यामध्ये छत्रपती उदयनराजेंनी देखील पुढाकार घेतलेला आहे, संभाजीराजेंनी देखील पुढाकार घेतलेला आहे. आत्ताच तुमच्याशी बोलायच्या अगोदर मी दोघांशी चर्चा केलेली आहे, तर त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की आक्षेपार्ह जर काय असेल तर दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी ते काढून टाकलं पाहिजे. त्या पद्धतीनं दोघांचीही दिग्दर्शकांशी आणि निर्मात्यांची चर्चा झालेली आहे. त्यांनी देखील मोठ्या मनानं सांगितलंय की छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दलचा हा जो चित्रपट आहे हा त्यांनी देखील कोट्यावधी रुपये खर्च करून बनवलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठेही अडचणीत आणण्याचा कोणाचा उद्देश नाही, पण एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांना आपण दैवत्व मानतो अशाबद्दल एखाद्या चित्रपटामध्ये चित्रपट बनवत असताना काल्पनिक काय असू नये अशा पद्धतीची भूमिका छत्रपती उदयनराजेंची आहे आणि संभाजीराजेंची देखील, आणि त्या मताशी आम्ही सहमत आहोत आणि ते देखील सकारात्मक आहेत. माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी देखील त्यांची भूमिका म्हणजे शासनाची भूमिका मांडलेली आहे आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना म्हणून आमची भूमिका हीच आहे की जर आक्षेपार्ह काय असेल आणि तज्ज्ञांनी किंवा या सगळ्या मंडळींनी सांगितलं तर ते डिलीट करून चित्रपट दाखवावा, अख्ख्या चित्रपटावर अन्याय व्हावा ही कोणाचीच आमची भूमिका नाही. आणि निर्मात्यांचं दिग्दर्शकांचं देखील कौतुक केलं पाहिजे की छत्रपती संभाजी महाराजांवर हिंदी चित्रपट काढण्याचं धाडस त्यांनी केलेलं आहे. परंतु नजरचुकीने जर काय झालं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी बदल करावा. मला असं वाटतं आज ते राजसाहेबांना देखील भेटलेले आहेत. त्याच्यामुळे कुठच्याही निर्मात्यावर दिग्दर्शकावर आकस ठेवून कोणाची भूमिका नाही, फक्त आक्षेपार्ह काय असेल तर ते बदलावं हीच आमची भूमिका आहे. नाही, माझी चर्चा झाली नाही. माझी छत्रपती संभाजी राजेंबरोबर आणि उदयनराजेंबरोबर चर्चा झाली. त्यांनी पण सांगितलं की चित्रपट जो काढलेला आहे तो खरोखरच त्या निर्मात्याचं दिग्दर्शकाचं धाडस आहे आणि फक्त नजरचुकीने काही गोष्टी जर घडल्या असतील त्या चित्रपटामध्ये तर त्या फक्त डिलीट कराव्या ही भूमिका आहे प्रत्येकाची. ते दावोसला का केले कारण भारतीय कंपन्यांबरोबर झालेले असा एक आक्षेप आहे. आणि दुसरा एक आक्षेप असा सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेला आहे की गेल्या वेळेला जे दावे करण्यात आलेले होते त्या दाव्यांपैकी किती करार जे आहेत ते झाले. आपल्याला आठवत असेल की परवा ज्यावेळी मी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सांगितलं की माझी आपल्याला विनंती आहे सगळ्यांना की पृथ्वीराज बाबा काय बोलले किंवा युवा नेते काय बोलले हे पत्रकार परिषदेतनं तुमच्यापर्यंत जाऊन तुमच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यापेक्षा किंवा मी पत्रकार परिषद घेतल्यामुळे ते खरं आहे की खोटं आहे ह्याच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी आपल्याला विनंती आहे की एक टीम तयार करावी आणि मागच्या वेळी उदाहरणार्थ 50,000 कोटीचा जेम्स अँड ज्वेलरी पार्कचा MOU झालेला आहे, त्याचं काम चालू आहे का, त्याला जमीन अलॉट केली का, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे का, हे आपण आपल्या डोळ्यांनी बघावं ना. म्हणजे माझी इच्छा अशी आहे की आम्ही बोलतोय ते खरं आहे की आम्ही बोलतोय ते खोटं आहे हे तुम्हाला कळेल आणि जे फक्त राजकीय आकसापोटी उद्योग विभागाला आणि शासनाला बदनाम करण्याचं काम करतायत ते खरं बोलतायत की खोटं बोलतायत हे देखील आपल्याला कळेल. कसला मला असं वाटतं की त्यांना देशामध्ये पहिल्यांदा दादासाहेब देखील इथे उपस्थित आहेत, आम्ही स्पेशल केस म्हणून त्यांना फंडिंग देखील करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला होता. त्याच्यामुळे त्यांनी जमिनीची जर मागणी केली असेल तर त्याचा आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ, परंतु त्याच्या पुढे जाऊन त्यांना आर्थिक ताकद देखील देण्याचा निर्णय आमच्या कॅबिनेटने घेतलेला होता. त्याच्यामुळे तशा पद्धतीची कंपनी एक फार मोठी एस्टॅब्लिश होत असेल आणि त्यांच्याकडनं विमान निर्मिती होत असेल तर पूर्ण शासन, माझा उद्योग विभागच नाही, पूर्ण त्यांच्यासोबत आहे.
असं आपल्याला काही कळलेलं किंवा त्यांनी बाजूला काढलं आहे असं काय आपल्याला कळलं? माझं दिग्दर्शकांशी देखील बोलणं झालं नाही, माझं निर्मात्यांशी देखील बोलणं झालं नाही, माझं छत्रपती उदयनराजेंशी बोलणं झालं, माझं संभाजीराजेंशी बोलणं झालं आणि त्या मताशी आम्ही सहमत एवढ्यासाठीच आहोत की निर्मात्यावर कोणी आक्षेप घेतलेला नाही किंवा दिग्दर्शकावर कोणी आक्षेप घेतलेला नाही. नजर चुकीनं अशा पद्धतीचा सीन अनावधानानं जर आला असेल तर तो डिलीट करावा ही सगळ्यांची भूमिका आहे आणि त्या मताशी आम्ही सहमत आहोत. मनसेच्या वतीनं आंदोलन केलं जाणार आहे. नेटफ्लिक्स असेल किंवा इतर काही ज्या कंपन्या आहेत ज्या इतर भाषांना प्राधान्य देतात, अगदी हरियाणवी भाषेमध्ये सुद्धा मॅचेसच्या कॉमेंट्री केल्या जातात, परंतु मराठी भाषा त्यामध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे मनसेच्या वतीनं आज आंदोलन केलं जाणार आहे. मराठीला एकीकडे आपण अभिजात भाषेचा दर्जा देतो, परंतु त्या भाषेमध्ये कॉमेंट्री किंवा लँग्वेज ऑप्शनमध्ये मराठी नाही असा मनसेचा आक्षेप आणि त्यासाठी आज त्यांच्या वतीनं आंदोलन केलं जाणार. यामध्ये दोन बाबी आहेत. मराठी भाषेचा विभाग देखील माझ्याकडे आहे आणि म्हणून ह्या दोन गोष्टीवर फोकस ठेवून काम करण्याची आमची सगळ्यांची इच्छा आहे. एक म्हणजे मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये प्राईम टाईमला मराठी चित्रपट किंवा मराठी साहित्य हे दाखवलं गेलं पाहिजे आणि दुसरा आपण जो मुद्दा मांडलात की ज्या ठिकाणी मराठीचा लवलेशही देखील नसतो त्या संदर्भात मल्टिप्लेक्सच्या सगळ्या मालकांच्या संदर्भात मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी बैठक बोलवेन आणि शेवटी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा ही प्रत्येक ठिकाणी पोचली पाहिजे आणि मराठी भाषेचा मान सन्मान झालाच पाहिजे ही सरकार म्हणून आमची देखील भूमिका आहे. त्याच्यामुळे मराठी बोलायचं नाही, मराठी बोलणाऱ्यांवर काही लोक जर अन्याय करत असतील, मराठी बोलणाऱ्यांवर लोक दादागिरी करत असतील तर ही तर प्रवृत्ती आम्ही ठेचून काढणारच आहोत. पण मराठी भाषेच्या निमित्तानं मल्टिप्लेक्स आणि तत्सम जे काही थिएटर्स आहेत तिथं देखील मराठी भाषेचं साहित्य, मराठी भाषेची थिएटर्समधली असलेली नाटकं किंवा चित्रपट हे प्राईम टाईमला दाखवले गेले पाहिजेत यासाठी देखील या सगळ्या लोकांची मी बैठक घेणार आहे. पालकमंत्रीपदाच्या वादातून विशेषतः रायगडला घेऊन खूपच जास्ती टोकाचं होताना दिसतोय. भरतशेठ गोगावले असतील किंवा मंजू शेठ असतील, तटकरेंवर जी टीका केली जाते त्याचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत चाललेला. मंजू शेठ यांचे एक वक्तव्य आले की तटकरेंना पहिल्या बाकावरून शेवटच्या बाकांवर नेऊन बसव अशा पद्धतीचा एक धमकीवजा इशारा त्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. तिन्ही आमच्या आमदारांच्या म्हणजे एक मंत्री आणि दोन आमदारांच्या भावना आहेत ह्या तीव्र आहेत. आता त्यांना विधानसभेमध्ये आलेले अनुभव, त्यांना खासदारकीमध्ये आलेले अनुभव हे त्यांचे वैयक्तिक शिवसेनेसाठी आलेले अनुभव आहेत आणि त्याच्यातनं कदाचित हे गैरसमज झाले असतील. परंतु स्वतः दादासाहेब पण इथे आहेत. दादासाहेबांनी परवा जे आपल्या सगळ्या पत्रकारांना सांगितलं तीच आमची भूमिका आहे की शेवटी या बाबतीमध्ये शिंदेसाहेब आमचे मुख्य नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांना रायगड देखील कशा पद्धतीनं चाललेलं आहे ते देखील माहिती आहे, नाशिकमध्ये देखील काय चाललेलं आहे हे माहिती आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयाबरोबर एकनाथ शिंदेसाहेब चर्चा करतील आणि तो योग्य तो निर्णय घेतील. दोन जिल्हे जर सोडले तर बाकी ठिकाणी पालकमंत्री जाहीर झालेले आहेत. तिथं अधिकृत पालकमंत्र्यांनी फ्लॅग होस्टिंग केलेलं आहे. 2 जिल्ह्यांमध्ये फक्त जी काय तू मैमय चालू आहे या संदर्भात घेतील ना. काल कोस्टल हायवेचं उद्घाटन करत असताना तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब एकाच गाडीमध्ये होते. त्यावेळी कदाचित चर्चा झाली असेल, त्याच्यानंतर चर्चा झाली असेल किंवा चर्चा होणार असेल. ते दोघं चर्चा करतील, दादांसमवेत बोलतील आणि निर्णय घेतील ना. एक बघा, आता थोड्या वेळातच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब इथं बाळासाहेब भवनला येणार आहेत. त्यांच्या विभागाचा विषय जो आहे त्याच्यावर आम्ही बोलणं हे योग्य नाही. ते विभाग म्हणून त्यांची भूमिका आपल्यासमोर मांडतील ना. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला गैरसमज पसरवण्यामध्ये जे माहीर आहेत त्यांनी उगाचच गैरसमज पसरवू नयेत. भूमिका प्रताप सरनाईक साहेब स्वतः मांडतील विभागाची आणि त्याच्यानंतर जनतेला कळेल ना काय योग्य आहे काय अयोग्य आहे. जुना झाला विषय तो. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचा देखील पक्ष भाजप फोडणार आहे लवकरच असं आज पुन्हा एकदा. नाही, एक लक्षात घ्या, आधी हा उदयचा विषय जो आहे ना तो मी किती 8 दिवस तर झाला शिळा झाला. तो काय असतं की रोज सकाळी आता दादा आणि मी तेच बोलत होतो. आता आम्ही रोज बाळासाहेब भवनमध्ये येऊन जनता दरबारासाठी आजही आम्ही दोघं बसलेलो आहोत. तर आम्ही देखील आता ठरवून घेणार आहोत की आलं की पहिलं तुम्हाला बोलवायचं आणि ब्रेकिंग देऊन टाकायचे.
आणि सांगून टाकायचं की उभाट्यामधले 20 आमदार इकडे आहेत, 30 आमदार. बघा, आम्ही सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर जीवापेक्षा प्रेम करणारे आहोत. त्याच्यामुळे हे बालिश चाळी जे आहेत ना, मी हे पण सांगितलं, हे 11वीत 5वी 6वीत करायचो आम्ही. हे तुझ्याबरोबर हसला नाही वगैरे, तुझ्याबरोबर बालिश चाळी आहेत, राजकीय बालिशगिरी आहे ही सगळी. आणि रोज तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग लागते, की आता उद्यापासून कदाचित आम्ही द्यायला सुरू करू, असा आम्ही आता दोघांनी मिळून निर्णय घेतला. हिंदी संपवूया ना, आपलं मराठी मॅडम मराठी संपवूया. अरे मराठी खतम, क्योंकि मराठी भाषेचा मंत्री आहे मी. मधून काहीतरी विशेष चर्चा येत आहे, एकंदरीतच ठाकरे गटाला बदल करण्याची एकंदरीत चर्चा आहे किंवा माध्यमांमध्ये या अनुषंगाने बातम्या येत आहेत. नेमकं काय वस्तुस्थिती आहे याचं पण उत्तर आम्ही सगळ्यांनी मिळून दिलं. ह्याच्यासाठी ऑपरेशन टायगर करण्याची अजिबात आवश्यकता नाही. उभाठामधल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, सगळ्या लोकप्रतिनिधींना ही जाणीव व्हायला लागलेली आहे, उशिरा का होईना पण जाणीव व्हायला लागलेली आहे, की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो 2.5 वर्षापूर्वी, 2.25 वर्षापूर्वी जो निर्णय घेतला होता तो योग्य होता. कारण ज्या परिसरातनं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांनी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही ही गर्जना केली होती, त्याच बांद्रा भागामध्ये युबीटीच्या लोकांनी हातावर मतदान करा असं मतदान मागितलं. तेच आम्हाला नको होतं, म्हणून आम्ही ती भूमिका घेतलेली होती. आणि तीच भूमिका आता युबीटीमध्ये असलेल्या पदाधिकाऱ्यांना पटायला लागलेली आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वसामान्यांचं आहे, जनसामान्यांमध्ये मिसळणार आहे, ही त्यांना कदाचित उशिरा जाणीव झाली असेल. आणि म्हणून युबीटीतले सगळे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आजी माजी लोकप्रतिनिधी आमच्यासोबत येत आहेत. छावा फिल्म में छत्रपति संभाजी महाराज के बारे में जो कुछ डांस का सीन दिखाया गया है, इसके ऊपर छत्रपति उदयनराजे और संभाजी राजे जो हमारे बुजुर्ग लोग हैं, उन्होंने आवाज उठाया और वो बोले कि फिल्म बनाने में कुछ दिक्कत नहीं है. उन्होंने जो कुछ 200 करोड़ रुपया खर्चा करके फिल्म बनाई है वो अच्छी है, लेकिन अगर उसमें कुछ आक्षेप लेने वाला है तो उसको डिलीट करना चाहिए. मैंने अभी भी उनसे बात की, संभाजी राजे से भी बात की, छत्रपति उदयनराजे साहब से भी बात की. उनका कहना आज भी यही है कि जो फिल्म बनाई है हिंदी में, उससे छत्रपति संभाजी महाराज का जो व्यक्तिमत्व है वो विश्व भर में जाएगा, उसमें कुछ भी दिक्कत नहीं है. लेकिन अगर उसमें कुछ आक्षेप लेने वाले सीन है तो वो डिलीट किया जाए, यही भूमिका हमारी भी है. सर, कांग्रेस नेता हुसैन दलवाई का विवादित बयान आया है महाकुंभ को लेकर. उनका कहना है कि इससे बीमारियां और गंदगी फैलती है. कुंभ में जो स्नान किया जाता है ये कई बीमारियों को आमंत्रित करता है. हुसैन दलवाई साहब को कुंभ मेला क्या मालूम है? और कुंभ मेला में जो हजारों वहाँ साधु संत आए हैं वो हिंदू संस्कृति का एक प्रतीक है, और उसके बारे में हुसैन दलवाई साहब आक्षेप ही लेंगे ना, क्या समर्थन करेंगे उसका? तो कुंभ मेले के बारे में हुसैन दलवाई साहब को कुछ भी मालूम नहीं है. और मेरे ख्याल से ऐसी बयानबाजी ये कास्टिज्म फैला सकती है. तो इसका सोच हुसैन दलवाई साहब को रहना चाहिए, क्योंकि वो एमपी भी थे, वो मेरे ख्याल से मिनिस्टर भी थे ना अपने सरकार में. तो बयानबाजी करने से पहले दो धर्मों में विवाद न हो ऐसी बयानबाजी होनी चाहिए. उनका ये कहना है कि और कुंभ मेला के बारे में हम सबको गर्व है और अभिमान है. मिस मैनेजमेंट को लेकर सवाल उठा. उन्होंने कहा कि अगर मैनेजमेंट सही नहीं, मैनेजमेंट बेहतर होना चाहिए. देखो, मेरे ख्याल से लाखों साधु संत वहां आए हुए हैं, हर एक की जिम्मेदारी उधर के यूपी सरकार ने ली हुई है. सिर्फ बयानबाजी करने के लिए ये बयान हुसैन दलवाई साहब ने दिया है. सर, पूरे देश में उत्तराखंड पहला ऐसा राज्य बना है जहां पर आज से यूनिफॉर्म सिविल कोड लागू कर दिया गया है. मैं महाराष्ट्र के परिप्रेक्ष्य में आपसे बात करना चाहूंगा कि यूनिफॉर्म सिविल कोड के लिए आपके लिए क्या मायने हैं, और क्या महाराष्ट्र में भी इसे लागू किया जाना चाहिए? एक तो ऐसा है कि उत्तराखंड ने क्या किया है उसका इन्फॉर्मेशन लेना पड़ेगा, उसके बाद ही उसके ऊपर बोलना उचित है. सैफ अली खान मामले को लेकर सर लगातार जो है पुलिस के जांच पर संदेह जो है वो अब बढ़ता जा रहा है. साथ ही साथ अब फिंगरप्रिंट्स को लेकर भी कई तरह की बातें कही जा रही है. ये कहा जा रहा है कि जो जांच रिपोर्ट सौंपी गई है उसमें जो फिंगरप्रिंट्स है वो मेल नहीं खा रहे. तरह तरह की जो बातें हैं वो निकल कर सामने आ रही है. क्या कुछ नहीं, एक अगर
सैफ अली खान के बारे में बोला जाए तो उसका इन्वेस्टिगेशन पुलिस की तरफ से शुरू है और इन्वेस्टिगेशन पुलिस की तरफ से शुरू है और उसमें हमने बयानबाजी करना ये अच्छी बात नहीं है, क्योंकि इन्वेस्टिगेशन शुरू है। जो आरोपी था वो पकड़ा गया है, उसकी भी इंफॉर्मेशन लेना शुरू है और उसके बाद एक मिनिस्टर करके हमने उसके अंदर इंटरफेरेंस करना ये अच्छी बात नहीं है। सर, एक सवाल वक्फ बोर्ड को लेकर वक्फ संशोधन बिल पर बनी जो जेपीसी है उसकी बैठक इस वक्त शुरू है और ये कहा गया कि क्लॉज दर क्लॉज आज चर्चा होनी है। कुल जो है 444 संशोधन के नोटिस दिए गए थे विपक्षी दलों की तरफ से, उस पर आज जो है चर्चा होनी है और क्लॉज दर क्लॉज नहीं। मुझको आपसे भी विनती है, वो चर्चा पूरी तो होने दो। अभी मीटिंग शुरू हो गई है, मीटिंग में क्या हो रहा है, क्या बातचीत चल रही है, ये तो अपन को मालूम नहीं है। वो बातचीत होने के बाद जब रिजल्ट आ जाएगा, जब उसके ऊपर निर्णय होगा, तब बात करेंगे ना उसका अच्छा क्या है बुरा क्या है। जी, मंचे प्रमुख से मिलने गए हैं फिल्म के निर्देशक, आप लोग भी उनको वक्त देंगे, बातचीत का पूरा मौका देंगे ताकि बातचीत हो। आप सीन डिलीट की बात कर रहे हैं लेकिन करोड़ों का खर्च होता है, तमाम तरह की चीजें होते हैं। आप चाहते हैं कि हिस्टोरियन से इस फिल्म को देखिए फिर डिसीजन ले, कोई सुझाव आपकी तरफ से? नहीं, इसमें सुझाव की कोई बात नहीं है। छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज, इसके बारे में फिल्म में अगर काल्पनिक कुछ दिखाया जाता है वो आगे आने वाले पीढ़ी के लिए अच्छी बात नहीं है। इसलिए हम जो डायरेक्टर है, प्रोड्यूसर है, उनको क्रिटिसाइज नहीं कर रहे हैं। हम बोल रहे हैं कि अगर आक्षेप लेने वाला कुछ सीन उधर है तो उदयन राजे साहब ने बुलाया है, संभाजी राजे ने बुलाया, अभी राज साहब के पास वो है जो इतिहासकार है, उनसे वो बातचीत करे। अगर आक्षेपार्ह कोई रहेगा तो निकाल देने का इतना ही है ना। आता दिवस एक माहिती आहे की म्हणजे संभाजी राजे छत्रपतींसाठी आणि जे इतिहास तज्ञ आहेत त्यांच्यासाठी ते मडक फिल्म्स आहेत, जे निर्माते 29 तारखेला हा शो आहे। माझं तेच आता संभाजी राजेंशी बोलणं झालं। त्यांनी आम्हाला देखील विनंती केलेली आहे की त्या दिवशी तो चित्रपट बघायला तुम्ही देखील या शासन म्हणून। तर आम्ही मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करू, माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करू आणि मग आम्ही निर्णय घेऊ। परंतु या संदर्भातला आक्षेप आहे की नाही हे बघण्यासाठी उदयनराजेंच्या आणि संभाजीराजेंच्या मागणीनुसार 29 तारखेला माझ्या माहितीने बँड्रामध्ये 5 वाजता हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी घेतलेला आहे। मला असं वाटतं की सकारात्मक पाऊल आहे ना, त्याच्यामुळे उगाचच टोकाची भूमिका घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी आम्ही हस्तक्षेप करणं हे योग्य नाही। नहीं, मुझको अभी पता चला है कि छत्रपति उदयनराजे साहब ने और संभाजी राजे ने जो मांग की है निर्माता और डायरेक्टर से कि वो चित्रपट इतिहासकारों को दिखाया जाए, उनको दिखाया जाए। उसके बाद मेरे ख्याल से 29 तारीख को 5 बजे बांद्रा में ये शो वहाँ निर्माता और डायरेक्टर ने लगाया है। उसके बाद में सामने आ जाएगा क्या आक्षेपार्ह है नहीं है, और बाद में डायरेक्टर निर्णय लेगा, ऐसा अभी मुझको पता चला। नहीं, अभी संभाजी राजे का मुझको फोन था, मैंने भी उनको फोन किया था। वो बोले शासन की तरफ से मैं हूँ, दादा साहब है, आप इसमें इन्वॉल्व है, आप भी पिक्चर देखिए। तो हम सीएम साहब से और हमारे नेता एकनाथ शिंदे साहब से बात करेंगे, अगर उन्होंने परमिशन दी तो हम जाएंगे।